ताक पिणारे पोरं कसे होते? चांगले होते का? काय स्वच्छ होते का? कधी आंघोळ केलेले होते का? कधी पोटावर पडलेले लोंढे धुतले होते का? पण ते आवडले देवाला. देवाने हे इकडलं दुसरं काही बघत नाही बरं का. त्यांचं चित्त कसं आहे ते बघते. वरलं कसं बी राहू द्या, वरल्या ह्याला भुलत नाही देव. अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी, अंतकरण कसं शुद्ध झाले त्या गोपाळांचं. काय भक्ती केली होती, काय सेवा केली होती त्यांनी, किती जन्मा देवाची सेवा केली होती म्हणून देवाच्या जवळ आलेत ते. गवळ्याचे ताक पिराने पोरं कोण चांगले होते का? एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा भक्ती त्याची, काय सेवा केली असतील, काय भक्ती केली असेल त्यांनी. त्या सेवेचा मोबदला काय? त्याचा सेवेचा मोबदला म्हणजे हे, मी भक्त तू देव ऐशी करी. दुसरं काही मागू नये देवाला. मी भक्तच राहावं आणि तू देवच राहावं आणि असंच आम्ही भक्ती करावं तुझी. ह्याच्याशिवाय मला दुसरं काही नाही बरं का. एक गोपाळ भगवंताबरोबर गाई घेऊन रानात गेलेला होता. घरी भाकरी झालेले नव्हते. भगवंतानं तर सांगितलं होतं रोज आपल्या आपली शिदोऱ्याजवळ घ्या. रानात भूक लागली की सगळ्यांनी एका ठिकाणी बसून खाता येते. शिदोरी विसरू नका सांगितलं होतं खरं, पण त्याच्या आईनं स्वयंपाक केलेला नव्हता. सोडलं गाई लगेच. भगवंताची कडे बासरी वादन झाल्याबरोबर गाई सोडला. गाई सोडला. आईला म्हणजे अरे थांब रे, तसं नाही नाही आता बघूच म्हणले, पुन्हा बघतो आता येऊन काय होईल. आता झालं, कृष्ण चाललेला आहे, आम्हाला जायचं आहे. त्यांच्याबरोबर गाई घेऊन रानामध्ये गेला. भुकेची वेळ झाली. सगळे गोपाळ बरं का आता शिदोरे आपल्या काढले, सोडायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या गोपाळानं सांगितलं, कृष्णा माझी शिदोरी आई केली नव्हती, मी तसाच आलेला आहे. आता तू काय कर, एवढे माझ्या गाई पहा, म्हणजे गाई राख, आणि मी काय करतो घरी जाऊन जेवण करून येतो. भगवंतानं सांगितलं काय हरकत नाही, जा तुझ्या गाई मी पाहतो. तो गेला घरी, तरी पण स्वयंपाक झाला नव्हता. आई झालं का जेवायला? अरे अनेक स्वयंपाक झाला नाही की रे, पण ताकाला एक फोडणी दिलेली, तेवढं ताक पी, ताक पी. तर त्या ताकाला फोडणी कशी दिली होती ती माऊली? ते नुसतं तोंडामध्ये घेऊन गुट्टुमन केलं तर ते इतकं गोड लागलं की कृष्णाला सोडून हे कसं पिवा आपण, एवढा भाव पाहिजे महाराज. काही गोष्टी घडलेल्या सांगतो तुम्हाला, आणि घडलेली गोष्टी त्यांनी पुन्हा महाराज जन्मभर बी विसरले नाही. तर महाराजाला कीर्तन झाले की तुला बाहेर जायची सवय होती. जेवायला पंक्ती बसायची, ते बसले पंक्ती, वाढ झाली सगळे. महाराज कोणी ध्यानच केलं नाही. आणि पुन्हा बघितले, अरे महाराज नाही, महाराज नाही, महाराज नाही. आपले 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 गचा लोक काय म्हणते, अरे येईल तेव्हा येईल, जेवा. हे भाव नव्हते, मूर्खपणा. आपल्या जोडीच्या माणसाला सोडून जावं काय, आणि त्याला मानतो आपण गुरु म्हणून म्हणले रे. खामोश पंगत भंग झाली महाराज. आणि महाराज ज्यावेळेस आले, पात्र मांडलेलं होतं, हातपाय धुतले आणि पात्रावर बसले, त्यावेळेस संकल्प सोडला आणि कुंडली झाली. यार येत राहते काय कामाचं. हे भाव नाही, ही अभावना झाली. नको हो देऊ भाव्या भावना, हो देऊ भाव्या भावना, हो देऊ भाव्या भावना, हो देऊ भाग्या भावना. मागे जाना बहु दोष, मागे जाना बहु दोष, देऊ भाविया
भावना नको होऊ देऊ भाग्य मगन हो देऊ भाग्य भावना होऊ देऊ भाग्य त्याची आहे जन बहुदोष त्याची आहे जन बहुदोष दोष पाप एक अर्धी शब्द आहे पाप लागते आपल्या भावनेमध्ये जर अभावना निर्माण झाली की त्याच्यासारखा पाप दुसरा कोणता आहे याची नावे जाणा याची सकारात्मक शब्द आहे संतांची चिंतन करा थोडं काही गोष्टीचं सगळं विसरून जा याची नावे जाणा बहुदोष याच नावानं मोठा दोषी ठरला तो संपत नाही ते म्हणून मला सांगायचं काय तसा गोपाळ थोडं गुटखा घेतला हो त्या ताकाचा मधीच आहे ना गेला कृष्णाला सोडून असलं ताक ताक कशी केली ताकाला फोडणी कशाची देतात तुपाची की कत्यालाची मावलेला विचारा कोणती देतात ताकाला फोडणी द्यायचे दिला का कोणी ताकाला फोडणी मी सांगतोय का तुपाची फोडणी जमत नाही तेलाची फोडणी जमत नाही लोण्याची फोडणी द्यावं लागते त्याच्यात हळद मीठ मिरची मीठ टाकायचं पद्धतशीर आणि कडकडकड जिरे टाकायचं आणि ते ताक पिऊन बघा तुम्ही 2 भाकरी खाते माणूस अनुभव झाला गोष्टी साधं होतं का ते ताक ताक साधन होतं बाबा देवाला भुलवायचं ताक होतं ते बस म्हणले आई मी तोंडात धरलं आई म्हणले अरे ही नाही तसंच धरलं तोंडात फार वंदावनाला आलं महाराज 4 किलोमीटर गोकुळातून येण्याकरता तोंडात ताक राहिला असेल का तुम्हीच विचार करा काय प्रेम असेल त्या कृष्णावर त्याचं हे अशी भक्ती करा असं त्या भगवंताला प्रेम लावा तुम्ही अरे तो भेटल्याशिवाय राहत नाही महात्म्यांचे शब्द फोल ठरतील महाराज जाऊन पाठीवर थाप केलं बरं का मुक्याचं बोलणं मुक्याच्याच महिला कळते इतराला कुणाला कळणार ते कशी वागत असेल ते माऊलीच्या मुक्या संघ काय खूप केलं की ते खूप जण लक्षात झाले म्हणजे समजलं मुक तसंच बोलते तसंच ती आई बोलते तेव्हा ते दोघांचं राष्ट्रान जमते तेव्हा मुक जगते आणि एक म्हणलं तर आई केली तर काय होते तसं भगवंतानं म्हणलं अरे माझ्याकरता काहीतरी आणलंय ना आणले म्हणल्याबरोबर देव आता खुद गोपाळ होता देवानं लांब पडलं उताना असं आणि ते काय घातलं ताक नव लाड देवानं डोळे सुद्धा घातलं नाही महाराज ते अमृताच्या पलीकड ताक लागले देवा डोळ्याचे ताक फिरे हो ना पण काही पोरं चांगले तर होते का तोंडात धरून घेऊन आला होता 4 किलोमीटर ते ताक राहिले होतं का गोकुळातलं सुख अरे ब्रह्मदेवाला सुद्धा नाही वैकुंठातल्या देवाला कळालं नाही महाराज ते सुख नाही वैकुंठीच्या लोका हे सुख नाही वैकुंठीच्या लोका नाही वैकुंठीच्या लोका हे सुख नाही वैकुंठीच्या लोका ते दिले भाविका गोपाळासी दिले भाविका गोपाळासी ते सुख नाही वैकुंठीच्या लोका सुख नाही वैकुंठीच्या लोका सुख नाही वैकुंठीच्या लोका दिले भाविका गोपाळासी दिले भाविका गोपाळासी ते दिले भाविका गोपाळासी ते सुख नाही वैकुंठीच्या लोका
बालक्रीडा बघा थोडी काय चिंतन केले महाराज तुकोबाराने. ते सुख त्या गोपाळामधलं जे सुख आहे देवाबरोबरचं जे सुख आहे अरे वैकुंठाच्या लोकाला नाही. वैकुंठी तो आयुष्य नाही संपलं. वैकुंठात नाही वैकुंठात ते दिले गोपाळे फुकासाठी. गोपाळांना का दिलं? फुकट दिलं. काय पैसे घेतलं काय? त्या गोपाळाची आवड होती म्हणून गवळियाची ताकपिरी कोण पोरे टाकली एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कन्या भोवती. हे सगळे भक्त असेच आहे. तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी कुब्जा होती कुब्जा त्या मथुरेमध्ये. आणि ते कंसाची दासी होती. गंध उगाळले चंदनाचं गंध. ते चंदनाचं कसलं गंध होतं ते आता चंदनच मिळत नाही महाराज. त्याचं नाव तुकोबाराच्या काळामध्ये 52 चंदन म्हणले. 52 चंदन म्हणजे चंदनाची दात न हो 52 रुपयाला तोळा होता म्हणून त्या काळात. आता केवढ्याला तोळा आहे? कवटे करायच्या घरी दुकानात जाऊन विचारा. चांगलं चंदन सुगंधी चंदन केवढ्याला आहे? रक्तचंदन केवढ्याला आहे माहिती आहे का? त्याचा काय भाव आहे? तुमच्यानं काय घेणं होते ते? असला चंदन एवढी मोठी वाटीमध्ये काढून आपल्या कंसाला लावण्याकरता चालली होती. भगवंताची भेट झाली. काय कुब्जे तिचा उद्धार व्हायचा आहे हो. काय मागल्या अवतारामध्ये तिने सेवा केली होती म्हणून ती सेवेचं फळ म्हणून देवानं वाट धरूनच उभा टाकलं होतं. काय कुब्जे काय कृष्णा कुठं चाललीस? म्हणले माझ्या कंसाला गंध घेऊन अंगाला मर्दन करण्याकरता चालली. मी कंसाची दासी आहे. ठीक आहे एक काम करतीस का? काय करू? ते गंध जर माझ्या अंगाला लावलं तर जमणार का? माझं मर्दन कर अगोदर नंतर जा त्या कंसाकड. ते गंधात काय गुण होतं सांगायचं तुकोबाराचं प्रमाण आहे. तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. तापल्याला कढईभर तेल जर असलं तर ते तिळायुक्त गंध जर त्या कढईमध्ये टाकलं तापले का नाही म्हणून बघायचं. नारळाचे केस काढायचे नारळ मध्ये टाकून द्यायचं. फट्ट म्हणून उडून बाजूला झालं म्हणजे तेल तापलं. उकळी मारलं त्यानं. त्या तेलामध्ये एवढं गंध जर टाकलं तर थंडगार फ्रीज मध्ये ठेवलेल्या पाण्यावानी होते. तापल्या तेला 52 चंदन काही हरकत नाही. कृष्णा दुसरं गंध उगायचे त्याला नेऊन लावायला. तुला समर्थन करते अगोदर. तर काय सांगा महाराज काय भक्ती असेल तिची त्या कुब्जेची. भगवंताला जे मर्दन केली सगळं अंग सगळं पद्धतशीर. भगवंताला समाधान केली सगळं मांडीला पायाला जिकडी तिकडी अंगाला सगळं मर्दन केल्याबरोबर देव खुश झाली. वा वा कुब्जे आता तू माझं काम केलीस एक मी तुझं काम करतो. म्हणजे कसली होती ते? 3 ठिकाणी वाकडी होती. 3 ठिकाणी वाकडी कुब्जा. भगवंतानं सांगितलं बघ. आणि कसली होती? काळी कुट. ढेकळात जर टाकलं तर बळकू येणं इतकी काळी होती. रूपराशी शीन कळा चांगली काळ होती. पाहावंच वाटत नव्हतं महाराज. आणि 3 ठिकाणी कुबडी होती अशी. भगवंतानं सांगितलं झोप आता. झोप असं लांब हो. लांब झाली. एका पायावर देवानं पाय ठेवलं आणि एक हात धरून असं ओढलं. आता तुझं अवघे होऊ येते काय काय करता येणार नाही म्हणे. करशी तरी नव्हे काही. देवाला काय करता येईल असं मारला हसडा तर 3 जागी जे कुरूप होतं ते खट्ट म्हणून जाऊन त्याची किल्ल्या बसली जिथल्या तिथं आणि उठून बसली महाराज. आणि तिच्या मस्तकावरून हात फिरल्याबरोबर रूपरे राशी जी होती हीन कळा जी होती रूपवान झाली.
रूपवान झाली आणि भगवंतापुढे इच्छा केली, कृष्णा आता मला एवढं तू केलंयस. सेवेचं फळ आहे महाराज. म्हणून ती कुब्जा पुन्हा कंसाला मर्दन करण्याकरता गेली. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी हीन कळा. अशा प्रकारची देवाला प्रिय झालेले, देवाला गोड अंतकरण निर्मळ झालेले जे भक्त आवडतात, म्हणून तुकोबारा या अभंगातून वर्णन करतात. पाहता गोवळी खायची उष्टावळी खाल्लं. उष्टावळी, उष्टावळी कशी होती ते का? गोपाळाचे मुखी देऊन या कवळ. घास माके लाळ खाय त्याचे. चांगलं आहे का प्रमाण बघा. आणि म्हणून दाखवतो तुम्हाला, गोपाळाचे मुखी देऊनी कवळ. आपण गोपाळाच्या तोंडात टाकला आणि ते गोपाळ खायला सुरुवात केले. माखी म्हणजे मध्ये घोटायला सुरुवात केली. लाळ झालं, लाळ. खाऊनी या मुखी बर का. गोपाळाचे मुखी देऊनी कवळ, घास माखे लाळ खाय त्याचे. म्हणून गवळी होते ते. त्या गवळ्याचं काय केलं? पाहता गवळी पाहे त्याचे, पाय त्याची उष्टावळी खाय त्याची उष्टावळी. पाहता गवळी खाय त्याची उष्टावळी, खाय त्याची उष्टावळी, खाय उष्टावळी. पाहता गवळी खाय त्याची उष्टावळी, खाय त्याची उष्टावळी, खाय त्याची उष्टावळी. खाय त्याची उष्टावळी बर का. तयाचे हातीचे हिरोनिया खाय. त्याच्या हातातलं हिरून खायचं, असं इसकाटून घ्यायचं बर का. आणि त्यानं हाताला हात मारायचं आणि तो चटकन बळानच तोंडात घालायचं महाराज. अशा प्रकारे ते गोपाळ काय भक्ती केलेली होती, काय सेवा केलेली होती, ते तुकोबारा अभंगाच्या द्रुपदारून सांगतात. काय केले होते? करती नामाचे चिंतन, 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 करती नामाचे चिंतन. गडिका नामाचे ध्यान, गडिका नामाचे ध्यान, ओ गडिका नामाचे ध्यान, 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 करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन,
करती नामाचे चिंतन 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 गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे काय केले हो दुसरं काहीच केलं नाहीत करीती नामाचे चिंतन गोपाळ काय केले दुसरी साधना केले का कोणती जप केले का तप केले का अनुष्ठान केले की काय केले काहीच केले नाहीत नामाचं चिंतन केले देवाचे बरं का सदा नाम वाचे गाती नाम वाचे गाती नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती जे नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेम आनंद नाचती प्रेम आनंद नाचती प्रेम आनंद नाचती ए सदा नम वाचे प्रेम आनंद नाचते प्रेम आनंद नाचते प्रेम आनंद नाचते सदा सदा नाम गाते प्रेम आनंद नाचते प्रेम आनंद नाचते प्रेम आनंद नाचते काय करत होते प्रेमानं आनंदानं नाचत होते प्रेमानं प्रेम काय आहे ते बरं का प्रेम एक प्रेम और वस्तू आहे कळत नाही ते. प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहभाव प्रेमानं नाचत होते उगा बळजबरीनं नाही. बळजबरीनं करतात लोकं. त्याला इलाज नाही. हे कशा करता आलो त्याचं आपण चिंतन करा शिवाय भक्त्या भगवंताची सेवा आहे आनंदानंच नाचावं लागते काही पर्याय नाही त्याला 4 वाजेपासून घाबरता नाही तर बघा, हे मात्र घाबरतात. प्रेमे आनंद नाचते प्रेमानं नाचायला सुरुवात केली आनंदानं नाचू लागले कसं नाचू लागले विधेही झाले तर का देहावर त्यांचं काही देह आहे का नाही असो ऐसा कोठे आठवतची नाही. देहीचं विधेही भोगू दशा. कुठं काय आहे खाल्लो काय प्यालो ह्याचं काही सुद्धा स्मरण नव्हतं महाराज कृष्ण चिंतनामध्ये सारखं चिंतन करीत होते तर गोपाळाने काय कसं नाचत होते ते तर का कसं नाचत होते ते प्रेमानं नाचत होते आनंदानं नाचत होते कसं नाचत होते आणि सांगायच्या पुढे देवाला पाठीवर घ्यायचं आणि पाठीवरला खांद्यावर सोडायचं आणि बर का प्रमाण आहे तशी बरं उचलून घालीची पाठीशी बरं का उचलून पाठीवर घेतात आणि प्रेमानं खांद्यावर घेतात आणि खांद्यावर घेऊन सगळे गोपाळाचा समुदाय एकत्र करतात आणि नाचतात मेळविली मांदी वैष्णवाची ते समुदाय आनंदानं नाचतात प्रेमानं नाचतात म्हणून तुकोबारा म्हणतात काही साधना केली नाही फक्त त्यांनी एकच साधना केली देवाचं नाव घेतले करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळच्या मागे गाई अंगावर कोणता डाव जर आला तर डाव देवायचा
कृष्णानं आपल्या अंगावर डावाची येऊ देऊ नये त्याच्याच अंगावर घालावं. काय करतात नाहीला जण गोपाळाने सगळे त्याला बरं का. एक कथा आठवती मला. कमाल महाराजाचा मुलगा कबीर महाराजाचा मुलगा कमाल लहानपणामध्ये खेळ खेळत होते काहीतरी आणि ते खेळ संपला ना आई हाक मारायला सुरुवात. खेळ संपला नाही, चालूच होता. एका मुलावर डाव होता, एका मुलावर डाव होता. आई हाक, कमाल वेळ झाला नाही करे आणि ये घराकट. आलो आई, पोरावर डाव आहे तेवढा डाव घेऊन येतो मी. अरे डाव फी उद्या घेशील, ये घराकड. घरी आला आणि ज्या मुलावर डाव होता ते मुलगा रातातून साप चावला मेला. त्याला डाव त्याच्या अंगावर राहिले. ये मुलगा आपला मित्र मेलाय हे त्याला माहिती नाही, कमालला माहिती नाही मुलगा मेलाय म्हणून. अंगणात जाऊन हाक मारला त्यानं, अरे रामा रामा माझा डाव कवा देणार आहेस तू. रामाची आई म्हणू लागली, रामा गेला महाराज. उगा कसं जाते म्हणले माझा डाव दिल्याशिवाय. काय ताकद असेल मला करतो मान्यता करतो. मेले माणूस जित्त उठविले, डाव द्यावंच लागते. याला पुणे त्याची पाठ थापटी दे, त्याच्या मस्तकावर हात मारला. रे उठ उठ, माझा डाव राहिला ना तो डाव देऊन जा. छटकन त्यानं उठलं महाराज. काही दिवसाला मेला असेल मी सांगत नाही, पण मेल्याला पोरग जिवंत करून कमालानं डाव घेतला त्याच्याकडून. तसं भगवंतानी डाव घालायचा. आता हे गरीब गोपाळ काय डाव आली द्यावी डाई. आलेलं डाव वळावं आणि गाय वळ म्हणलं की त्याच्या मागे जावावं, एवढंच काम करायचं. धावे वळत्या मागे गाई, गाई वळायचे वळून आणायचे. ह्याच्यावरच डाव सगळा. गाई वळून आणावं यांनी, डाव खेळलेला डाव द्यावं यांनी, आणि हे परेशान व्हावं गोपाळ सगळे. पण एवढं असून सुद्धा करीती नामाची चिंतन, नामचिंतन सोडलं नाही त्यांनी बरं का. म्हणून अशा प्रकारचा हा काला. आज काय आहे काला, उद्या काला काला होत. उद्या येऊ नका कोणी, तो आज आलाय सर. काही काही माणसं पगारीवर राहतात. केंद्रावर गेलं म्हणजे पगार मिळणारच. कशी का होईना, 1000 का आहे ना, 2000 का आहे ना, पगार मिळते सगळ्याला, काही काळजी करू नका. हे नाही ते नाही गेले तर माझ्याकडे या. काला आहे हा, कालाचा प्रसाद. वैकुंठातल्या लोकाला न मिळलेला काला आज तुम्हाला मला सत्संगती मिळते मध्ये म्हणते. दादासाहेबांच्या संगतीत, मुन्ना महाराजांच्या संगतीत, हिराजी महाराजांच्या संगतीत असे महान अहो ते संत गेले, आपल्या समोर गेले. कसे गेले? तुकोबाराच्या प्रमाणाने बोलतो मी, दुसरं काही बोलत नाही. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी. ठाया बळी पावले, ठाया बळी पावले, भाव बळी पावले, भाव बळी पावले, भाव बळी पावले, भाव बळी पावले. एकी केली हातो फळी, ठाया बळी पावले, ठाया बळी पावले. एकी केली हातो फळी, भाव बळी पावले, भाव बळी पावले. कसे केले? अरे हातावर हात मारून गेले आपल्या समोर, आपल्या समोर, आणि देव झाले. हिराजी महाराज माझ्या समोर गेले. 12 वर्षाचा जास्त होतो मी. माझ्या समोर गेले बिराजी महाराज. त्यांनी मला घेऊन एक वारी केली.
आळंदी ते पंढरपूर पायीवारी समोर. हां एवढं गुंडा महाराज आपल्या समोर गेले. पण दादासाहेब गेल्याले काळ म्हणजे 1945ला दादा गेले. मी 7 वर्षाचा होतो. असं ऐकिण्यात आलं की धोंडोपंत दादा देह ठेवले. तर 3 दिवस अंधार पडला होता. 3 दिवस मला नक्की माहिती आहे. 7 वर्षाच्या लेकराला कळणार आहे, कळते. 1945ला दादा गेले. फक्त आम्ही ऐकलो. मुंडोबा सावकार, हे काय माधव सावकार, गोविंद सावकार, आमचे आज्या, असं ते त्यांना काय कळालं पंढरपुरातून सगळं असं सगळ्याला कळविले. तर दादा गेलं. त्यावेळेस आम्ही फक्त 7 वर्षाचा होतो. आता दादा गेलेला आपणाला काही माहीत असं काळ आहे. गुंडा महाराज आमच्यासमोर गेले. हां आपले काका आपल्यासमोर गेले. असे किती आपल्या फटावरले किती लोक गेले निघून. आता एकी केली हातोबळी, हातावर हात मारून गेले आणि देव झाले महाराज. तसं आपणही परमार्थाला प्रार्थना करावं. देवा संत ज्या ठिकाणी गेलेत ना आम्हाला तिथंच घेऊन जा. आम्हाला दुसरीकडे कुठे घालू नकोस बरं का. संत गेले जया ठाया देवराया पाववी. रोज प्रार्थना करावं देवाला, देवा आम्हाला तिथंच घेऊन जा, आम्हाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नकोस. आपल्या ज्याच्या सेवेचं फल आहे. परमात्म्याला विनंती करावी. म्हणून ह्या काला दुर्लभ जे काला असलेला आहे. हिने हातात हात मारून गेले निघून. काला हात खात सनक्षनंदन सनकाधिक ब्रह्मदेवाचे मानसपुत्रापासून हा काला आलेला आहे. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, काला केलेला आहे आणि ते काला आपल्यापर्यंत आलाय. म्हणून आपण भाग्यवान आहोत. काय होते प्रसाद देखू पंढरीनाथ. प्रसाद कोणाच्या हाताने मिळते? देवाच्या हाताने हा प्रसाद मिळणार आहे आपल्याला. म्हणून ते ग्रहण करायचं. प्रसाद खात असताना सांडावंडी करायची नाही, पायात घालायची नाही. थोडं जोखमीनं पण एकमेकाच्या हातात द्यायचे. एकमेकाच्या बरं का एकमेका देवमुखी म्हणली की महाराजाच्या तोंडात अगोदर घालतात. आणि एकमेका देवमुखी झाले की आमचं दिवसभर हे काय चालले आम्ही त्याच्या तोंडातलं आमच्या तोंडात, आमच्या तोंडातलं त्याच्या तोंडात. आता तुम्ही प्रसाद घालता का आमच्या तोंडात? पाणी पिवलं थोडा मला हातावर द्या, पाया पडा, संपलं काम झालं मला. एवढी 2च दिवस आहेत काला प्रसाद द्यायचे. काला आणि खिरापत. बाकीच्या वेळेस होती जरी असली आणि काहीतरी असेल ज्याच्या हातात प्रसाद द्यायला त्याच्यानं खावं. दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करू नये. गोष्टी माहीत नाहीत म्हणून सांगू लागलो. एके ठाई काला तुका म्हणे. एके ठाई काला. एके ठाई याचा अर्थ काय? भक्त आणि देव ते एक झाले. देव भक्त दोन्ही, देव भक्त दोन्ही निवडीचा तुका म्हणे. येते प्रेमभंग देव आहेत. देव म्हणजे संत आहेत. ते एक संत कुठला आणि हे एक देव असं म्हणू नका. कालाच मिळणार तुम्हाला. एके ठाई काला. आणि हे जर निवड जर करीत असेल बरं का, देव भक्त दोन्ही निवडीचा पातक म्हणले. पाप लागतंय. देव आणि भक्त 1-2 आहेत म्हणून. तर एके ठाई काला केलेले आहेत. तुकोबार आहे, भगवान श्रीकृष्ण, सगळे जे संत आहेत एकत्र काला वाळवंटामध्ये काला केलेले आहेत. म्हणून हा काला एके ठाई म्हटले. मला एके ठाई काला तुका म्हणे. काला तुका म्हणे भावे काला. एके ठाई काला तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. एके ठाई काला तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. एके ठाई काला तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. तुका म्हणे भावे काला. नामाचे चिंतन गडे कानोबाचे ध्यान. कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान. हरिचे नामाचे चिंतन गडे कानोबाचे ध्यान. गडे कानोबाचे ध्यान.
कडे कानोबा तुझ्या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला